25 क्विंटल होईल का? वा वा वा. 25 क्विंटल नाही 20-25 कट्टे असं होणार. कट्टे म्हणजे 12-13 क्विंटल. फार चांगलं कष्ट मेहनत आहे. फार आनंद वाटला एवढं सोयाबीन होतं म्हणलं. कष्ट केला ना आपल्याला काही कमी नाही. मेहरबानी साहेब. चिंताच करायची नाही. सगळ्यांनी आपल्या कष्टानं आणि मेहनतीनं आपल्याला सगळं यश येत आहे. फक्त नशा नको नसं नाही. आणि मुलं शाळा शिकवा. बस. हा? एकच मुलगी ते बी मुंबईला गेली आता काम धंद्याला. सख्खी साली मुंबईला गेले साहेब. माझी बायको. मुंबईला काय जाते मागून खायला? मग मुंबईला मागून खायला भाजीपाल्याचा धंदा आहे. हा? भाजीपाल्याचा धंदा आहे तिथं करता मुंबईमध्ये? मुंबईमध्ये. वा. किती दिवस राहता मुंबईला? मुंबईला बसवाना गेला तिकडं आणि आलो आता 10-20. हा, बरोबर बरोबर. म्हणजे कष्ट करायचं मुंबईला आणि परत हे देऊन जगायचं. फार अवघड परिस्थिती आहे. पण कष्ट शेतीमध्ये केलेलं चांगलं आहे. हो. शहरातलं जीवन चांगलं नाही. नाही म्हणून तो आपलं गाव ते आपलं गाव. हा, काळजी घ्या. म्हणजे पत्ते पाहिजे ना. आणि देखील मग काला हेडिओ मग. आणि अजून काय काय केलं? सोयाबीन आणि बाकी तूर बुर मूग. मग आता ज्वारी बिवारी फेरा आता लवकर काढलं ना. आता शिकारी बिकारीला पळू नका. लगेच ज्वारी फिरून टाका. या गारव्यात ज्वारी लवकर येईल. हा, ज्वारी चांगले येईन आता. आणि कष्टानं स्वाभिमानानं जगवायचं. आता चांगलं जगताय तुम्ही काम करून. काही विषयच नाही आहे का नाही? नाही माझे दोन्ही पोरं काम फक्त एक करा, ह्याला सारवाय चालू करा. का करायचं? सारवाय चालू करा. हा? सारवायचं मस्त वगैरे राहायचं छान. सारवायचं नाही ना मग अवघड होतं. आहे का नाही? हे कालच संगच होते काल. आई बाबा शेवटी आई लढाई करून मारायचं. लागला म्हणून सगळे वावरातून आले. असं कधी 1 वाजता आलो मी. आता लागला म्हणे साहेब आलेत म्हणे. मला खूप बरं वाटतं. कष्ट केलं ना मला खूप बरं वाटतं. तुम्हाला सांगू का? काम करणाऱ्याला काही कमी नाही. कष्ट करणाऱ्याला कमी नाही. आणि कष्ट करणाऱ्याला कोणी बोलत बी नाही बरं का. कोणी बोलत नाही. फक्त एक करा, नशामुक्त व्हा. हे तर जरा विषयाला कळलं का? छान मुलांना शिकवा. स्वच्छ राहिलं ना आपल्याला कोणी बोलणार बोलणार बी नाही ना आपलं लक्ष्मी आम्ही. आणि आपण स्वच्छ राहिलं पोरं ऑटोमॅटिक. मोबाईल तारा हे आपल्या घरच्या घरीच लावला असं का? बघा बागायदार किती छान रीतीने करू खाऊ काय शाबास. गोसावळा खाऊन जगायचं. हा, घरच्या घरी बी टोचून दिले आले. हे तुमचं कोण आहे? मामा सख्खे मामा मोठे असं? वा वा वा. सगळ्यात मोठे मामा. हे का? जपा बाबा. आपला विषय गेला. पुढचा विषय शिक्षणाच्या आलंच पाहिजे मुलं. आणि त्याच्यासाठी जन्मतारीख हे इथून मागचं काय असेल, परंतु इथून पुढे जे बी मुलं जन्मतील त्या मुलांचं नोंद करा. त्याला काही गरज नाही नोंदीला. जिथं जन्मलं तिथं लगेच अर्ज द्यायचा. साहेब मी एक गोष्ट सांगू का? हे कानानं ऐकतात, हे कानानं हवानं उडून गेलं. पण 150 वर्ष अजून आपण भिक्षा मागणार. तेच आहे म्हणजे. त्याचा काय विषय नाही. मी किती बार सांगतो याला की शाळेत टाकायचं असेल तर सगळ्यात पहिलं आपण स्वच्छ राहावं लागतं. शाळेत टाकायचं असेल तर दुसरी टेप आहे आपण म्हणजे दारू मुक्त जीवन, नशामुक्त. बरोबर. आणि शाळा शिकायची असेल तर प्रत्येकानं गावाच्या जवळ जाऊन सरपंचाला विनवणी करणे, शाळेमध्ये विनवणी करणे आणि त्या ठिकाणी मुलांना शाळेत बसवणं ही गरज आहे. लक्षात घ्या.